28 जून 2026 टर्निंग रेड हा ॲनिमेटेड सिनेमा पाहिला. छानच आहे. एक मुलगी असते, ती 13 वर्षाची होते आणि तिला आता असं वाटायला लागतं की आपण आता खूप मोठं झालंय आणि इतके दिवस आपण सगळं ऐकत होतो, मोठ्यांचं ऐकत होतो, मोठ्यांना मान देत होतो, रिस्पेक्ट, म्हणजे ते काही वाईट आहे आणि ते सोडून द्यायचं असं नाही, पण आता थोडं आपण आपल्या पण मर्जीने जगलं पाहिजे, आपल्या मनासारखं पण जगलं पाहिजे असं तिला खूप वाटत असतं. तर त्या अशा मैत्रिणी तिची मैत्रीण असे 2-4 असतात खूप क्लोज, जे अगदी जीवाभावाचे तिचे असतात. तर त्यांच्याबरोबर ती अशी खूप प्लॅन बनवत असते, पण तिला माहित असते आपल्या आईकडून काही आपल्याला परवानगी मिळणार नाही, त्याच्यामुळे मग त्या लपून छपून प्लॅन्स करायचे असे त्यांचं चालत असतं. अभ्यासात ती एकदम हुशार असते, नेहमी 100 A प्लस वगैरे असेच मार्क्स मिळत असतात. त्याच्यामुळे तिच्या आईला तशी कंप्लेंट किंवा कोणालाच काही तिची कंप्लेंट करायची म्हणजे गरजच नसते. ती खरंच एक चांगली मुलगी असते. पण त्यांच्या घराण्याला म्हणजे आईकडून असा शाप असतो की तुम्ही टीन एज मध्ये आले म्हणजे 13 वर्षाचं झाले की त्याच्यानंतर केव्हाही तुम्हाला जर तुम्ही तुमचे अँगर, राग किंवा तापटपणा किंवा चुकीचे विचार जर कंट्रोल नाही करू शकले तर तुम्ही रेड पांडामध्ये कन्व्हर्ट होऊन जाल आणि मग वापस येणं खूप कठीण आहे. तर असंच ती एकदम एक दिवस रेड पांडामध्ये होते. मग तिला खूप भीती वाटते, घाबरते, ती लपून छपून सगळं करते. तिच्या आईला वाटतं आधी तिचे पिरियड्स चालले 13 मध्ये, तर तिच्या आई लगेच ती दार बंद करून समजवते, अगं असं होतच असतं, लगेच खूप सारे पॅड आणते, हे ते आणते. पण मग थोड्या वेळाने तिशी कूल डाऊन होते तर आपोआप ती पुन्हा आपल्या रूपामध्ये येते. मग ती शाळेत जाते, पण जास्ती काही कोणाशी बोलत नाही होते, कारण तिला भीती वाटते आणि ती अशीच थोडंसं जरी गरम व्हायला लागली तरी तिला असं दिसायला लागतात की तिचे पंजे बदलतात, ते शेपूट निघते वगैरे. त्याच्यामुळे ती एकदम शांत असते. मैत्रिणींनाही जरा आश्चर्य वाटते, ते म्हणतात काय झालं काय झालं, पण ती काही सांगत नाही. तिची आई पण तिच्या मागे मागे शाळेत आलेली असते, लपून बघायला, म्हणजे तिला काळजी वाटत असते की आता पिरियड सुरू आहेत, ही कशी म्हणजे ठीकठाक आहे का नाही वगैरे वगैरे. पण तिला त्या शाळेच्या कंपाऊंड मध्ये लपून छपून झाडामागे बघितल्यावर तो एक गार्ड तिथे तिला अडवतो आणि झालं सगळा शाळेत गोंधळ उडतो आणि हिला म्हणजे लाजिरवाणं होतं आणि राग येतो. तर ती परत पांडामध्ये कन्व्हर्ट होते. झालं सगळ्यांना कळतं. सगळ्यांना म्हणण्यापेक्षा म्हणजे तिचं लिंग फुटतं बाहेर. मग तिच्या मैत्रिणी तिला खूप समजवतात वगैरे, तर ती पुन्हा कूल डाऊन होते. मग तिला लक्षात येतं की आपल्याला जीवाभावाचं असं कोणी अगदी जवळचं असलं किंवा आपण त्यांचा विचार केला की आपण परत आपल्या रूपात येतोय, आणि तिला म्हणजे ते असं कंट्रोल होण्याचं तंत्र कळायला लागतं. आता हे सगळं कळल्यावर त्यांच्या वर्गामध्येच एक मुलगा असतो, त्याला आपल्या बर्थडे पार्टीला असं काहीतरी वेगळं करायचं असतं. तर मग तो तिला रिक्वेस्ट करतो की तू माझ्या इथे येशील का, पांडा बनून, रेड पांडा, आणि एंटरटेन करायला थोडंसं 1 तासाकरता, जास्त नाही. आता ह्या एक कोणता तरी असा एक रॉक बँड असतो 4 मुलांचा, तर तो पण नेमका 18लाच येणार असतो त्यांच्या इथे. आणि जेव्हा तिच्या आजीला हे कळलेलं असतं हिचं की आता ही पण पांडा बनायला लागली, तर ते लोक नेमकी 18लाच पूजा ठरवलेली असते की, कारण तिची आजी, तिची आई हे सगळे याच्यातनं गेलेले असतात. त्याच्यामुळे तिला खूप सगळे कन्सोल करत असतात की काही होणार नाही, सगळं ठीक होईल, आपण ही पूजा केली की सगळं ठीक होईल. तर ती पूजा, आता हिला तर जायचं असतं, पण आता ती म्हणते जाऊ दे, तुम्ही लोकच तिघी जा, आणि त्यांना मग पैसे पाहिजे असतात त्याच्याकरता. म्हणून ती त्या मुलाला म्हणते ठीक आहे, मी तुझ्या बर्थडे पार्टीमध्ये येईन, पण आम्हाला ₹200 पाहिजे. तो म्हणतो ओके. आणि मग ह्यांचं सगळं प्लॅन ठरते, पण ती तारीख असते. मग ही पूजा बिजा सगळी सुरू होते, पण ती त्या पूजेतनं अर्धवट पळून येऊन जाते. त्याच्यामुळे तो काही पूर्णपणे पांडला जात नाही तिच्यातनं, तिच्यामध्ये राहतो. मग ती इथे येते त्या परफॉर्मन्समध्ये,
4 बँडवाल्या. तर आईला मग ते कळतं की का पळाली. मग तिला इतका राग येतो की ती पण पांडामध्ये कन्व्हर्ट होते आणि खूप जास्त अँग्री, आणि साईज खूप मोठा असतो तिच्यापेक्षा 10 पट 20 पट, आणि ती पोचते त्यात तिथे. मग तिला आडवाय करता या बाकीच्या तिची आजी आणि तिच्या त्या बाकीच्या रिलेटिव्ह ज्या अशाच यांनी ग्रस्त असतात रेड पांडाच्या कन्व्हर्शनमुळे, ते सगळेजण आपले एफर्ट्स लावतात आणि तिला तिथून परत आणतात. पण मग परत आणताना त्यांना या फेजमधून त्या फेजमध्ये जेव्हा यायचं असतं तेव्हा एक 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 करून त्या सगळ्या अस्वलातनं लेडीज होतात. पण मग तिची आई तिला म्हणते की तू बघ म्हणे, म्हणजे माझ्याकडनं आता तुला फ्रीडम आहे, तुला जे करायचं. ती म्हणते ठीक आहे, मी माझा पांडा राहू देते, मी त्याला सोडत नाही. म्हणजे मला आता मी म्हणे मी कंट्रोलमध्ये आहे, मला जेव्हा पाहिजे तेव्हा मी कन्व्हर्ट होऊ शकते, जेव्हा नको तेव्हा नाही. आणि मग असं करून ती येते आणि मग पुढेही ती एन्जॉय करत असते. आणि तिने जे आधी पांडा असताना व्हिडिओज काढले असतात ते खूप आवडले असतात वडिलांना वगैरे, सगळ्यांनी म्हणजे एंटरटेनिंग असतात, ते सगळ्यांनाच आवडले असतात. मग सगळेच म्हणतात ठीक आहे म्हणे, आता हे अभ्यासात हुशार आहे, सगळी चांगली आहे, आपला ऐकते. तर आणि मग त्यांचं ते जे एक मंदिर असतं देवीचं, तर तिथे पण मग जे लोक येतात तर तेव्हा मग त्यांना असं गाईड सारखं हे लोक नेहमी दाखवायचे. पूजा झाली की मंदिर उघडायचे आणि मग लोक यायचे बघायला, बाहेरचे फॉरेनर्स. मग तेव्हा ती मग पांडामध्ये कन्वर्ट, आधी ती अशी पांडाचा ड्रेस घालून हे करायची, आता ती रिअल पांडा बनते आणि सगळ्यांना दाखवते. तर सगळ्यांना जास्ती मजा येते. म्हणजे थोडक्यात त्यांनी असं दाखवलंय की जास्त पण आपण मुलांना दाबून ठेवू नये किंवा खूप फ्रीडम पण देऊ नये. म्हणजे थोडंसं त्यांना त्यांच्या मनाचं पण करू द्यावं, जर ते सगळं व्यवस्थित करत असतील तर, जर वाईट मार्गाला जात नसतील तर. छान आहे.